नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक मॅनेजर या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण ब्रँडिंग कसं करायचं, आपण ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट करायला शिकतोय किंवा ऑनलाईन ॲडव्हर्टाइजमेंट करतोय, मेटा झालं, गुगल ॲड्स झालं. परंतु याच्यातून आता तुमचं ब्रँडिंग कसं काय साध्य झालं पाहिजे आणि ब्रँडिंग करण्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे पिलर्स आहेत आणि कोणकोणत्या कोर कन्सेप्ट्स आहेत, त्या कोर कन्सेप्ट्स आज आपण पाहणार आहोत. या ठिकाणी बघा, तुम्हाला माझी स्क्रीन दिसते. इथे मी एक PPT तुमच्यासमोर दाखवतो. ऑनलाईन विश्वास कसा जिंकायचा, ब्रँडिंग बेसिक्स, 3 विश्वासाचे महत्त्वाचे खंब म्हणजे पिलर्स. आता लोक बघा तुमच्याकडे कशा प्रकारे येतात आणि त्यांची ॲक्शन किंवा त्यांचं एक टोन कशा प्रकारचा असतो, त्यांचं मुवमेंट कशा प्रकारचं असतं. तर ते सर्वात पहिल्यांदा काय करतात, लोक तुमची पोस्ट पाहतात, त्यानंतर प्रोफाईल उघडतात, थोड्या वेळ वेबसाईटवरती घालवतात, पण मनात एकच विचार असतो, हे लोक खरंच रिलायबल असतील का. बघा, खूप कॉमन गोष्ट आहे. आज आपण इंटरनेटवरती भरपूर साऱ्या लोकांचे ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो. खूप मोठमोठे ब्रँड्स असतील, लोकल बिझनेसवाले असतील, आपण सगळ्यांचेच ॲडव्हर्टाइजमेंट पाहतो. मग त्या ग्राहकाने आपल्यावरती विश्वास का ठेवावा आणि त्याच्या मनात हे रिलायबल आहेत की नाही हे येणं फार काही अवघड गोष्ट नाही आहे, कारण सहज येऊ शकतं. खूप मोठ्या प्रमाणात ॲडव्हर्टायझर आहेत. मग आपण लोकांना रिलायबल कसे वाटू, त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. त्यापूर्वी आपण लोकांचे स्टेजेस पाहूयात. तर लोक काय करतात, आधी फील करतात, मग बिलीव्ह ठेवतात, मग म्हणजे विश्वास ठेवतात तुमच्यावरती आणि मग परचेस करतात. जर तुम्हाला असं वाटत असेल की यार मी आत्ता ॲड लावतो, माझं प्रोडक्ट लगेचच विकलं जाईल, तर असं होणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा लोक फील करतील तुम्ही कोण आहात, कसे आहात, त्यानंतर तुमच्यावरती विश्वास ठेवतील आणि मग जाऊन तुमचं प्रोडक्ट परचेस करतील. ऑनलाईन विश्वास इन्स्टंट बसत नसतो. ऑनलाईन जगात इन्स्टंट व्यावसायिकांवरती, ॲडव्हर्टायझरवरती किंवा बिझनेसवरती विश्वास इझिली बसणं पॉसिबल नाही आहे. बघा, दुकानदाराचा चेहरा पाहून किंवा त्याचा आवाज ऐकून जो विश्वास बसतो तो ऑनलाईन जगात लगेचच बसत नाही. तिथे विश्वास तयार व्हायला वेळ लागतो. ब्रँडिंग म्हणजे लोकांच्या मनात सेफ आहे, जेन्युइन आहे अशी भावना निर्माण करणं. आणि आपण बहुतेक व्यावसायिक इथेच चुकतो की आपण या गोष्टीकडे लक्षच देत नाही की ब्रँडिंग म्हणजे नेमकं काय करायचं आहे. ब्रँडिंग म्हणजे फक्त एक कलर वापरणं, एका टाईपचे लोगो वापरणं, वेबसाईटचा तोच रंग, ॲडव्हर्टाइजमेंटचा तोच रंग, याला ब्रँडिंग नाहीत म्हणत. ब्रँडिंग म्हणजे लोकांच्या मनात हा व्यक्ती सेफ आहे, हा ब्रँड सेफ आहे आणि हे जेन्युइन आहेत, हे आपल्याला फसवणार नाहीत, हे कुठं फ्रॉड नाही आहे यांच्यामध्ये, हा विश्वास निर्माण करणं. फक्त प्रोडक्टबद्दल बोलणं, ऑफर्स दाखवणं आणि बाय नाव म्हणून मोठ्याने ओरडणं म्हणजे ब्रँडिंग नाही आहे. आता समजून घेऊयात की ब्रँडिंग कशातून होते किंवा ब्रँडिंग कशामधून तयार होते. ब्रँडिंग तयार होते क्लॅरिटीमधून, म्हणजे तुमच्या विचारांमधली स्पष्टता किती आहे, तुम्ही लोकांसोबत किती स्पष्ट बोलताय, तुमचं ऑफरिंग किती स्पष्ट आहे, तुम्ही लोकांसमोर किती स्पष्टतेने तुमचा व्यवसाय मांडताय, तुमचं प्रोडक्ट मांडताय, तुमची सर्व्हिस मांडताय. नाहीतर आज भरपूर सारे व्यावसायिक असे पण आहेत की त्यांच्या ऑफर खूप जम्बलिंग आहेत, लोकांना लक्षात येत नाही, क्लॅरिटीच येत नाही की नेमकं काय घेतल्यावरती काय होईल. सो तुमची क्लॅरिटी महत्त्वाची आहे. कामातलं सातत्य म्हणजेच आपलं कन्सिस्टन्सी. भरपूर सारे लोक मी हे पण बघतो की आज जाहिरात लावतात, उद्या जाहिरात बंद करतात. मित्रांनो, असं करून नाही चालत. तुमची कन्सिस्टन्सी ही फार महत्त्वाची. लोकांना तुम्ही सतत सतत दिसला पाहिजेत. जेव्हा तुम्ही लोकांना सतत सतत दिसता की नाही, तेव्हा लोक तुमच्यावरती इझिली विश्वास ठेवतात, कारण त्यांना माहिती असतं की हा आपलाच माणूस आहे, हा याच्या ॲड्स रेग्युलरली दिसतात. त्या ॲड्स लावायला तर तुम्हाला येतच आहे, फक्त त्या ॲड कन्सिस्टन्सली तुम्हाला लावायच्यात. आणि तुम्हाला ऑनेस्ट कम्युनिकेशन ठेवायचं आहे. काय ठेवायचं आहे? ऑनेस्ट कम्युनिकेशन. जे पण बोलाल एकदम स्पष्ट, खरं, आणि तेच म्हणजे मागच्या आठवड्यापूर्वी जे बोलला होता तेच पुढच्या आठवड्यापूर्वी बोलायचं. नाहीतर तुम्ही मागच्या आठवड्यापूर्वी एका फॉलोअपमध्ये एक गोष्ट बोलताय, त्याच्यानंतर दुसरीकडे दुसरी गोष्ट बोलताय, असं चालणार नाही. तुम्ही जे काय आहे ते ऑनेस्ट बोला. त्यानंतर आहे काम कॉन्फिडन्स, म्हणजे तुमचा आत्मविश्वास पाहिजे की माझं प्रोडक्ट असंच आहे, हेच काम करतं, अशा प्रकारेच काम करतं. तुम्हाला तुमच्या प्रोडक्टवरती विश्वास पाहिजे, तुम्हाला तुमच्या सर्व्हिसवरती विश्वास पाहिजे. इव्हन तुम्ही जे काही ऑफर करताय, तुमच्या ऑफरिंगवरती तुम्हाला तुमचा विश्वास असला पाहिजे. ब्रँडिंग म्हणजे इम्प्रेस करणं नाही, ब्रँडिंग म्हणजे कनेक्ट करणं. बघा, मी नेहमी म्हणतो ब्रँडिंग इज ऑल अबाउट लोकांच्या मनात तुम्ही तुमची जागा कशी कनेक्ट करताय. तुम्ही लोकांना कनेक्ट करा, ब्रँडिंगने इम्प्रेस करायचं नाही. आता भरपूर सारे लोक हेच करतात. ब्रँडिंग म्हटलं की तोच तो कलर,
म्हणजे जो लोगोत कलर आहे तोच वेबसाईटला लोगो कलर पाहिजे, तोच व्हिजिटिंग कार्डचा कलर पाहिजे, तसं नाही आहे. तो टेक्निकल पार्ट झाला ब्रँडिंगचा. बट ब्रँडिंग जेव्हा तुम्हाला ॲड्सच्या फॉर्मॅट करायचं असतं तर तुम्हाला काय करावं लागतं, तर तुम्हाला लोकांना कनेक्ट करावं लागतं. आता ब्रँडिंगचे 3 महत्त्वाचे पिलर आहेत. ते 3 महत्त्वाचे पिलर कोणते ते आपण समजून घेऊयात. तर सर्वात पहिलं आहे व्हिजिबिलिटी. लोकांना परत परत पाहिलं पाहिजे, म्हणजे लोकांनी तुम्हाला सतत पाहिलं पाहिजे. एकदाच दिसून विश्वास कधीच बसत नाही. लोक तुमच्यासोबत फॅमिलियर असले पाहिजेत. लोकांनी तुमचा टोन, तुमचा मेसेज आणि तुमचा स्टाईल ग्राहकांना, म्हणजे तुमचा असं काहीतरी टोन पाहिजे, असं काहीतरी एक स्टाईल पाहिजे ज्याच्याने ग्राहक तुम्हाला ओळखतील. आता तुम्हाला जर माझं सांगायचं झालं तर माझा एक CTA टोन आहे किंवा माझी एक CTA स्टाईल आहे. म्हणजे जिथे व्हिडिओ संपतो किंवा जिथे माझे क्लासेस संपतात, जिथे माझे वर्कशॉप संपतात, त्यावेळेस मी काय म्हणतो, भेटूयात आपण पुढील क्लासमध्ये, तोपर्यंत धन्यवाद. हा एक एंडवाला माझा टोन झाला. स्टार्टिंगचा माझा एक टोन असतो जिथे मी, आता व्हिडिओ एडिटर साहेब तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतील, जिथे मी असं म्हणतो, नमस्कार अँड वेलकम 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 टू ग्रो युअर बिझनेस डिजिटली पॉवर्ड बाय टेक मॅनेजर अँड को पॉवर्ड बाय वेस्टोनिया सोल्युशन. असं आपण काहीतरी टोन असला पाहिजे. नॉट अबाउट स्पीकबद्दल नाही, तुमच्या ॲक्शन्समधून तो टोन दिसावा, तुमच्या ऑफरिंगमधून तो टोन दिसावा. म्हणजे तुमच्या ऑफरिंगमध्ये काहीतरी एक सातत्य पाहिजे, तुमच्या ॲक्शन्समध्ये काहीतरी एक सातत्य पाहिजे. लोक विश्वास ठेवतात मित्रांनो, लोक ओळखायला लागतात. तुम्ही मार्केटपेक्षा काहीतरी छोटंसं वेगळं करा, लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. आणि क्रेडिबिलिटी, विश्वास, लोकांना तुमच्यावरती विश्वासच ठेवावा लागेल. किंवा रिव्ह्यू, स्टोरी आणि काही तुमची प्रोसेस जी आहे ना ती थोडीशी लोकांसमोर स्पष्ट करा. लोकांचा विश्वास बसू द्या तुमच्यावरती. इझिली तुमचं ब्रँडिंग खूप चांगल्या प्रकारे होतं. लोक काय पाहून विश्वास ठेवतात, लोक तुमची भाषा पाहून विश्वास ठेवतात. लोक 2 गोष्टी चेक करतात तुमच्या भाषेमध्ये. तुम्ही काहीतरी विकण्याचा प्रयत्न करताय की तुम्ही खरंच सांगताय. आता बघा, माझ्याकडे भरपूर वेळा असं होतं की जेव्हा ऑफिसला कोणी भेटायला येतं त्यावेळेस व्यावसायिक बिझी असतात, तर त्यावेळेस ते मला सांगतात की सर, आमचं मार्केटिंगचं काम तुम्हीच मॅनेज करा. आम्ही काय महिन्याचे 20-25 हजार रुपये असतील तुमचे, ते आम्ही तुम्हाला देऊ. बट त्यावेळेस मी त्यांना सांगतो की सरजी, मला तुम्ही एवढे पैसे द्यायची आवश्यकता नाही, ते पण प्रत्येक महिन्याला द्यायची आवश्यकता नाही. ही गोष्ट तुम्ही शिका, स्वतःच्या व्यवसायामध्ये अप्लाय करा. इथे मी जे काही रिअल गोष्ट आहे की नाही ती रिअल गोष्ट बोलतो, ना की मी काहीतरी त्यांच्याकडून विकायचं आहे म्हणून एक जस्ट माझा एक टोन आहे काहीतरी. नॉट लाईक दॅट. की तुमचं बोलणं हे स्पष्ट असलं पाहिजे. आणि हां, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं बोलणं एक आणि वागणं एक, हे तर बिलकुलही चालत नाही. म्हणजे तुम्ही बोलताना एक बोलता आणि ऑफरिंग करताना एक सांगता आणि ॲट दी एंड ऑफ दी डे तुम्ही देताना काहीतरी वेगळंच देताय. असं काही नको आहे. आणि तुमचे पेशन्स फार महत्त्वाचे आहेत. म्हणजे आज एखाद्याचा लीड आली आणि त्याला तुम्ही कॉल केला, असं नाही आहे की त्याने आजच घेतलं पाहिजे. तो पुढचे 3 महिने तुमचं प्रोडक्ट घेण्याची ताकद ठेवतो किंवा ती लीड त्या कॅपॅसिटीची असते. त्याच्यामुळे पेशन्स तुम्हाला ठेवायचे आहेत. विश्वास का महत्त्वाचा असतो? किंमत कमी वाटते जेव्हा लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतात. भलेही तुमचं प्रोडक्ट महाग असू द्यात, लोकांना तुमचं प्रोडक्ट कमी किमतीचं वाटतं. का वाटतं माहिती आहे का? कारण त्यांना वाटतं की हा माणूस आपला आहे. त्याच्यामुळे लोक वाट पाहायला तयार होतात. म्हणजे लेट्स से मी एक वेब डेव्हलपमेंटचा कोर्स लॉन्च करतोय आणि माझ्याच कोणीतरी एक कॉम्पिटिटर, आता आपले कोणी कॉम्पिटिटर नाही आहेत, आपण कोणाला कॉम्पिटिटर मानतच नाही, बट स्टील कोणीतरी एक जण आहे ज्यांचा कोर्स खूप चांगल्या प्रकारे लोकांनी आजपर्यंत भरपूर सारे कोर्सेस केलेत, त्यांचे भरपूर साऱ्या लोकांनी एनरोल केलेलं आहे आणि त्यांनी एक छान तगडी ऑफर लावलेली आहे. पण जो माझा खरा ग्राहक आहे, जो माझ्यावरती विश्वास ठेवतो, तो काय करणार माहिती आहे? माझ्यासाठी थांबणार. मी कोर्स बनवेपर्यंत थांबणार. लोक वाट पाहायला तयार होतात. ही गोष्ट तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये पण नोटीस केली असेल की ते प्रोडक्ट, ती सर्व्हिस बाहेर इझिली अवेलेबल होते, पण लोक तुमच्यासाठीच थांबतात. केव्हा? जेव्हा विश्वास असेल तेव्हा. लोकांचं कंपॅरिझन थांबतं. म्हणजे लोक कम्पेअरच करत नाही की तिकडं मला असं मिळतं आणि तुमच्याकडं असं नाहीत करत, जेव्हा तुमच्यावरती विश्वास असतो आणि लोकांना निर्णय घेणं सोपं होतं. आता एक खरी गोष्ट, एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. एक बिझनेस खूप स्ट्रॉंग ऑफर देत नाही, पण जे सांगतो ते निभावतो
लोक म्हणतात हे शांत आहेत पण स्ट्रॉंग आहेत. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य इतकाच की तुम्ही जे बोलता ते करा, लोक तुमच्यावरती विश्वास ठेवतील. सो शेवटचा एक विचार, लोक स्कॅप्टिकल नाहीत, ते सावध आहेत. ब्रँडिंग म्हणजे त्या सावधपणाचा आदर करणं. विश्वास हळूहळू तयार होतो, पण एकदा तयार झाला की तो तुम्हाला खूप दूरपर्यंत घेऊन जातो. आय होप हे माझे 4-5 मुद्दे जे आहेत ते तुमच्या लक्षात आले असतील. हे मुद्दे तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. खूप चांगल्या प्रकारे आपण आपला बिझनेसला ग्रो करू शकतो. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमधला कोणता टॉपिक तुम्हाला फार महत्त्वाचा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. कमेंटमध्ये मला हे पण नक्की सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहिजे, नक्की सांगा. त्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर येणाऱ्या बेल आयकॉनवरती सुद्धा नक्की क्लिक करा, जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची इन्स्टंट नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती मिळून जाईल. भेटूयात आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. हा माझा टोन होता बरं का.